ओके, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आपण काल शिकलो होतो मराठी ग्रामरमध्ये वर्णमाला. ओके ओके, तर वर्णमालेमध्ये आपण शिकलो होतो वर्ण म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, एकूण किती वर्ण असतात, एकूण किती वर्ण आहेत आणि एकूण किती वर्ण होते. तर तुम्ही मला सांगा की मूळ वर्णमालेमध्ये, मूळ म्हणजे जुनी वर्णमालेमध्ये किती वर्ण होते? 48. आणि आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत? 52. इथं येऊन बसा सर तुम्ही. आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत? 52. क्लिअर आहे? यस ऑर नो? यस. तर वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे काय? आपल्या मुखा वाटे किंवा तोंडा वाटे निघणारे मूलध्वनी म्हणजे त्याला काय म्हणतात? वर्ण. म्हणजे त्याला काय म्हणतात? वर्ण. जे वर्ण तुमच्या तोंडातूनही निघत आहे आणि माझ्या तोंडातूनही निघत आहे त्याला आपण का म्हणू? वर्ण. यस ऑर नो? वर्ण दुसरा तिसरा काही नव्हे, आपण जे बोलतो त्यालाच म्हणतात वर्ण. क्लिअर आहे? यस ऑर नो? यस. ओके. तर वर्णाला ध्वनी आहे का? आवाज आहे का? वर्णाला आवाज आहे का? आहे आवाज? आवाज आहे म्हणून ऐकू शकत आहो. यस ऑर नो? आवाज नसता तर ऐकू शकलो असतं का? नाही. म्हणून त्याचं नाव का पडला? मूलध्वनी. मूलध्वनी, कारण की त्याला आवाज आहे, वर्णाला आवाज आहे, वर्ण साऊंडेबल आहे. यस ऑर नो? यस. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का गोष्ट? यस. तर वर्णाला आवाज आहे म्हणून त्याचं नाव पडला मूलध्वनी. क्लिअर आहे? ओके. तर वर्णमाला, कोणती माला? वर्णमाला. वर्णमाला. तर मी काल सांगितलं तुम्हाला वर्णमालेचे किती प्रकार पडतात? 3. स्वर, स्वरादी, व्यंजन. स्वर, स्वरादी, व्यंजन. पहिलं वर्ण म्हणजे काय? आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण असे म्हणतात. तर नवीन मुलं थोडंसं लक्ष द्या की आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. जसं मला इथं गवत लिहायचं आहे. का लिहायचं आहे? एक्झाम्पल, गवत लिहायचं आहे. मी लिहू गवत असा? यस ऑर नो? आता जर मी म्हटलं गवत हा शब्द आहे का? गवत हा एक शब्द आहे का? गवत म्हणून तुम्हाला समजत आहे ना? यस ऑर नो? गवत हा एक काय आहे? शब्द आहे. जर मी तुम्हाला याच्यामध्ये विचारलं गवत या शब्दामध्ये किती मूलध्वनी आहेत असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही किती सांगाल? 6 सांगाल. 6 सांगाल. कसं सर? कसं सर? ग हा एक अक्षर आहे सर, व हा एक अक्षर आहे सर, त हा एक अक्षर आहे. तर सर ग ची फोड कशी करू सर आपण? ग हा व्यंजन, अ हा स्वर, दोघे मिळून म्हणते अक्षर. यस ऑर नो? तर याच्यामध्ये किती मूलध्वनी आहेत? 2. क्लिअर आहे? ओके. सर व कसा म्हणला सर? व हा व्यंजन, अ हा स्वर आणि व हा अक्षर. यस ऑर नो? लक्ष द्या सर्वांनी. क्लिअर आहे? ओके. सर त कसा बनला? त हा व्यंजन, अ हा स्वर मिळून त हा का बनला? अक्षर. आणि हे तिन्ही अक्षर जर एकत्र जोडलं गेलं तर का बनला? शब्द. यस ऑर नो? यस ऑर नो? ओके. तर मी काय म्हणतो, ग ची आपण फोड करू शकतो ग प्लस अ. यस ऑर नो? व ची आपण फोड करू शकतो व प्लस अ. यस ऑर नो? ओके. त ची आपण फोड करू शकतो त प्लस अ, त प्लस अ. यस ऑर नो? पण आता याची फोड करू शकतो का? याची फोड करू शकतो का? नाही. याची फोड करू शकत नाही कारण की हे मूळ आहे. कारण की हे मूळ आहे. यस ऑर नो? क्लिअर आहे? ओके. पहिल्या धारीची माहीत आहे? दारू माहीत आहे की नाही? माहीत आहे. पहिल्या धारीची म्हणजे ओरिजिनल. यस ऑर नो? ओरिजिनल दारूमध्ये काही मिक्स राहते का? अरे काही मिक्स राहते का? जसं ताडी, ओरिजिनल ताडी काढतो ना आपण वाढून. यस ऑर नो? त्या ताडीमध्ये काही मिक्स राहते का? नाही. पण काढल्यानंतर काही वेळानं पावडर मिक्स करते तर ओरिजिनलमध्ये काही मिक्स राहते का? नाही. पण जे पावडर टाकलेली ताडी राहते त्याच्यातून आपण ताडी आणि जे ओरिजिनल ताडी आणि पावडर काढू शकतो. यस ऑर नो? हो. तर हे ओरिजिनलवाले हो, याच्यामध्ये काही मिक्स नाही आहे. म्हणजे हे मूल आहे. म्हणजे हे मूल आहे. क्लिअर आहे? मूल आहे म्हणजे मूळ आहे. मूल आहे म्हणजे मूल आहे. क्लिअर आहे का?
यस आर नो? क्लिअर आहे? तर याच्यामध्ये किती वर्ण आहे सर? 6 वर्ण आहे. आणि किती अक्षर आहे? 3 अक्षर आहे. आणि किती शब्द आहे? 1 शब्द आहे. यस आर नो? तर मग आपल्याला काय समजलं सर? मूलध्वनी म्हणजे वर्णापासून बनते अक्षर, अक्षरापासून बनते शब्द, आणि शब्दापासून बनते वाक्य, आणि वाक्यापासून बनते पॅराग्राफ. यस आर नो? क्लिअर आहे? सर्व गोष्ट क्लिअर आहे? मूलध्वनी कशाला म्हणतात? वर्णांना मूलध्वनी म्हणतात, आणि मूलध्वनींनाच वर्ण म्हणतात. जेवढे वर्ण असतील तेवढे मूलध्वनी असतील. यस आर नो? याच्यामध्ये जर विचारलं वर्ण किती आहे? 6. न विचारलं मूलध्वनी किती आहे? 6. कारण की मूलध्वनीच म्हणजे वर्ण, आणि वर्ण म्हणजेच मूलध्वनी. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मूलध्वनी म्हणजे काय? वर्ण, आणि वर्ण म्हणजे काय? मूलध्वनी. तर याची व्याख्या कशी आहे? आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? वर्ण. आता जे मी बोलत आहे त्याद्वारे वर्ण निघत आहे का? यस आर नो? निघत आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे का ही गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे. तर आपण शिकत आहोत वर्णमाला. आपण काय शिकत आहोत? वर्णमाला. तर वर्णाचे एकूण किती प्रकार पडतात? 3. स्वर, स्वरादी, व्यंजन. स्वर, स्वरादी, व्यंजन. क्लिअर आहे? ओके. आधुनिक वर्णमालेमध्ये स्वर किती आहे? आधुनिक वर्णमालेमध्ये स्वर किती आहे? 14. आणि मूळ वर्णमालेमध्ये स्वर किती होते? 12. यस आर नो? यस. क्लिअर आहे का? यस, क्लिअर आहे. तर मला सांगा, तर मला तुम्ही सांगा की एक एक स्वर सांगा. अ, आ, ई, दीर्घ ई, दीर्घ ई, उ, दीर्घ उ, ऋषीमुनीचा ऋ, ऋषीमुनीचा ऋ, लू. यस, व्हेरी गुड. लू, ए, ॲ, व्हेरी गुड. ऐ, असं ना? ऐ, ओ, औ. डन. किती जण झाले? 14 जण झाले. क्लिअर आहे? इथं म्हणतं काय प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही आहे. स्वरादी किती आहे? 2 आहे. कोणता आहे? आणि आहा. आणि आहा. हे काय आहे? स्वरादी आहे. ओके. व्यंजन एकूण किती आहे? 36 आहे. 36 आहे. व्यंजन एकूण किती आहे? 36 आहे. ओके. ओके. क, स, त, त, प. क्लिअर आहे? कचट, तप. ठीक आहे. येते म्हणे क, ख, ग, घ. हां. आणि हा काय आहे? हा हो ग. याले का म्हणते? ग. ड सारखा दिसणारा ग. ड सारखा दिसणारा ग. यस आर नो? यस. ओके. हां, हा बघा. च, छ, ज, झ, त्र सारखा दिसणारा न. त्र सारखा दिसणारा न. ओके. ट, ठ, ड, ढ, बाणाचा न. बाणाचा न. त, थ, द, ध, न. नडाचा न. प, फ, ब, भ, म. म्हशीचा म. क्लिअर आहे काय गोष्ट? यस आर नो? यस. हे सर्व काय आहे? व्यंजन आहे. आणि व्यंजनाला आपण कसं लिहितो? पाय मोडून. व्यंजनाला कसं लिहितो? पाय मोडून. कारण की ते अर्धे असतात, कारण की ते अपूर्ण असतात. पूर्ण होण्यासाठी कोणाची गरज आहे? स्वरांची गरज आहे. स्वरांशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. यस आर नो? यस. ओके. याच्यानंतर कोणते आहे? य, र, ल, व. य, र, ल, व. ओके. त्याच्यानंतर कोणतं आहे? शाळेचा श, षटकोन श, ससा स, हत्ती ह, बाळाचा ड, क्षत्रिय श, आणि ज्ञानाचा ज्ञ. यस आर नो? ओके. हे सर्व काय आपल्याकडे? वर्ण आहे. हे सर्व काय आपल्याकडे? वर्ण. तर टोटल वर्ण आहे आपल्याकडे 52. मूळ वर्णमालेमध्ये वर्ण होते 48. आधुनिक वर्णमालेमध्ये वर्ण आहे 52. नवीन 4 वर्ण कोणते? नवीन 4 वर्ण कोणते? श आणि ज्ञ. हे 2 वर्ण श आणि ज्ञ. हां, ॲ आणि आ. ठीक आहे. हा एक वर्ण आणि हा एक वर्ण.
यस आर नो? यस. क्लिअर आहे का इथं बनतं? इथं बनतं क्लिअर आहे. इथं बनतं सर्वांना क्लिअर आहे? ओके. नवीन विद्यार्थी आहे त्याच्यामुळे मी सांगत आहे. ओके. कालच हे झालेला आहे तरी पण. ओके. तर ह्या दोघांची शिफारस कोणी केली होती? अरविंद मगरुडकर. तर कोणत्या भाषेकडून घेतलेले आहे आपण हे दोघं? इंग्रजी भाषेकडून घेतलेले आहे भाऊ. तर घे म्हणून कोण सांगितले? अरविंद मगरुडकर. अरविंद मगरुडकर. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? कोण घे म्हणून सांगितले? अरविंद मगरुडकर. काहून घेतलं आपण याले? कारण की मराठीमध्ये आपण इंग्रजीचे असे शब्द वापरत होतो ज्यामध्ये वर्णमालेमध्ये ते शब्दच नव्हते. तर पाहिजे ना, मराठीमधला कोणताही शब्द लिहिण्यासाठी आपल्याला वर्णमालेमध्ये तो वर्ण पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे ना? पाहिजे. मग ते वर्ण नव्हते. ॲ आणि अ नव्हता. यस आर नो? जसं ॲपल लिहायचं आहे मराठीमध्ये तर होता काय? जसं लिहा होता का? पण चप्पल लिहायचा तर होता चप्पल. यस आर नो? पण ॲपल लिहायचा तर ॲपल होता का? नाही. तर मग ॲ पाहिजे आपल्याला. तर ॲ कुठून घेतलं मग आपण? इंग्रजीकडून. यस आर नो? जसं बॅट लिहायचा आहे, बॉल लिहायचा आहे. ओके. फुटबॉल. ठीक आहे. फुटबॉल, कॅरम. यस आर नो? ऑनलाईन, ऑफलाईन, ऑनर. ठीक आहे. अँड्रॉइड. हे सर्व शब्द आपल्याला लिहित आहोत आपण मराठीमध्ये. हे लिहायचे आहे तर कोण चोरी करून लिहिता का? नाही. तर मग घेऊन लिहायचं. कुठून लिहायचं? घेऊन लिहायचं. यस आर नो? यस. कोणाकडून घेतलं मग? इंग्रजीकडून. तर कोणी घेतले? अरविंद मगरुडकर. क्लिअर आहे? यस आर नो? तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो की ॲ आणि अ या दोन वर्णाचा समावेश वर्णमालेमध्ये करा अशी शिफारस कोणी केली? अरविंद मगरुडकर. कोणत्या भाषेकडून घेण्यात आलेली आहे? इंग्रजीकडून. क्लिअर आहे इथं पण गोष्ट? यस आर नो? यस. स्वरादी किती आपल्याकडे? 2 आहे. अम आणि आहा. स्वरादी किती आहे? 2 आहे. अम आणि आ. याचं नाव काय? अनुस्वार. याचं नाव काय? विसर्ग. यस आर नो? याचं नाव आहे अनुस्वार आणि याचं नाव काय? विसर्ग. क्लिअर आहे? ओके. व्यंजन. स्वरादी किती आपल्याकडे? 2. ओके. व्यंजन. व्यंजन किती आपल्याकडे? व्यंजन 36. 36. ठीक आहे. व्यंजन किती आहे? 36. मी लिहितो एक, बोलतो एक. हां ठीक आहे. व्यंजन किती आहे? 36. ओके. 36 व्यंजन आहे. पहिले 34 होते, आता किती आहे? 36 आहे. ओके. श आणि ज्ञ पकडून. तर क म्हणा. क गटातील आहे. क, ख, ग, घ, ड सारखा दिसणारा ग. हा ड नव्हे, हा न नव्हे, हा गवे. हा कावे? गवे. हा कावे? गवे. जसं उदाहरणात सांगता येईल आपल्याला कोणता? हां, वाङ्मय. जसं उदाहरणात का सांगता येईल? वाङ्मय. वाङ्मय असं ना? यस आर नो? ओके. याचा उच्चार करा. याचा उच्चार करा बरं. काय येते? वाङ्मय. काय येते? ग येते. यस आर नो? मग हा ग नव्हे का? हा दिसते ड पण हा ग नव्हे का? विचार करा. वाङ्मय. अरे म्हणा ना वाङ्मय. वाङ्मय. तर ग हो ना? यस आर नो? यस. दिसते ड पण उच्चार काय आहे? ग. दिसते ड पण उच्चार काय आहे? ग. म्हणून हा ड सारखा दिसणारा ग. म्हणून हा ड सारखा दिसणारा ग. यस आर नो? यस. ओके. तर क, ख, ग, ग, घ, ड सारखा दिसणारा ग. क्लिअर आहे? ओके. हां. च, छ, ज, झ, त्र सारखा दिसणारा न. त्र सारखा दिसणारा न. याचा बघा. याचा बघा. चंचल. ठीक आहे ना? हा कावे? नवे. हा कावे? नवे. हा कावे? चंचल. याला काय म्हणतात? चंचल. याला काय म्हणतात? चंचल. ओके. डन. तर दिसते त्र सारखा पण त्र हो का? नवे. त्र सारखा दिसणारा न. त्र सारखा दिसणारा न. डन. ओके. त्र सारखा दिसणारा न. च, छ, ज, झ, त्र सारखा दिसणारा न. ओके. ट, ठ, ड, ढ बाणाचा न. त, थ, द, ध नडाचा न. प, फ, ब, भ म्हशीचा म. क्लिअर आहे का? हे सर्व क्लिअर पाहिजे. ओके. त्र सारखा दिसणारा न क्लिअर पाहिजे. तो कसा दिसते? नाही तर न लिहा म्हणाल तर तुम्ही विचार केला कोणता न लिहू? कारण की न 3 आहे ना आपल्याकडे. बाणाचा न, नडाचा न, त्र सारखा दिसणारा न. तर सर कोणता न लिहू? यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. य, र, ल, व. य, र, ल, व. शाळेचा श, षटकोन श, सस्सा स, हत्ती ह, बाळाचा ड, क्षत्रिय श, ज्ञानाचा ज्ञ.
सर्व क्लिअर पाहिजे, सर्व काय पाहिजे, क्लिअर पाहिजे. तर एवढे काय आपल्याकडे व्यंजन आहे, एवढे काय आपल्याकडे व्यंजन. तर एकूण व्यंजन किती आहे, 36 आहे. एकूण व्यंजन किती आहे, 36 आहे. तर पहिलं व्यंजन किती होते, 34. आता व्यंजन किती आहे, 36. नवीन दोन व्यंजन कोणते, श आणि ज्ञ, श आणि ज्ञ, श आणि ज्ञ. याचा समावेश कोणतरी करा म्हणून सांगले असेल ना. जसं याचा समावेश कोणतरी करा म्हणून सांगले, तर याचा समावेश करा म्हणून कोणतरी सांगले असेल ना. तर कोण सांगितले, म प सबनीस. नाव लक्षात ठेवा, म प सबनीस. तुम्हाला इथं अकॅडमीमध्ये या म्हणून कोण सांगितले, हां पण कोणतरी सांगितले असेल ना. येस सर ना. हां तर तशाच पद्धतीने सांगितलं की नाही सांगितलं, हां तशाच पद्धतीने श आणि ज्ञ, श आणि ज्ञ चा समावेश वर्णमालेमध्ये करा असं कोणतरी शिफारस केल्याशिवाय ते जाऊन तिथे बसले का नाही. तुम्हाला कोणतरी सांगितले इथे जाऊन तुम्ही बसा, तेव्हा तुम्ही इथे येऊन बसले. येस सर नो, का आपल्या मनानं सेम बसले नाही. ओके, याचं नाव काय मग, म प सबनीस, म प सबनीस. क्लिअर आहे का, हे गोष्ट क्लिअर आहे. कोणतीही गोष्ट आपल्या मनानं होत नाही, त्याला एक कारण राहते, त्याला काय राहते, कारण राहते. ओके, इथंपर्यंत क्लिअर आहे, इथंपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. वर्ण किती आहे सर, वर्ण किती आहे सर, 52. स्वर किती आहे सर, 14. स्वरादी किती आहे सर, 2. व्यंजन किती आहे, 36. आधुनिक वर्णमालेमध्ये वर्ण 52, मूळ वर्णमालेमध्ये वर्ण 48. आधुनिक वर्णमालेमध्ये स्वर 14, मूळ वर्णमालेमध्ये स्वर 12. आधुनिक वर्णमालेमध्ये स्वरादी 2, मूळ वर्णमालेमध्ये स्वरादी 2. आधुनिक वर्णमालेमध्ये व्यंजन 36, मूळ वर्णमालेमध्ये व्यंजन 34. क्लिअर आहे. हा का हो, ड सारखा दिसणारा ग, हा का हो, त्र सारखा दिसणारा न, हा का हो, बाणाचा न, हा का हो, नडाचा न, हा का हो, म्हशीचा म. यस आर नो, यस. नवीन दोन इंग्रजीमधून आलेले स्वर कोणते आहे, ॲ आणि आ. कोणी आणले, अरविंद मगरूडकर. कोणाकडून आणले, इंग्रजीकडून. ओके, नवीन दोन व्यंजनाचा समावेश, नवीन दोन व्यंजन कोणते, श आणि ज्ञ. कोणता श, क्षत्रिय श आणि ज्ञानाचा ज्ञ. कोणी आणले, म प सबनीस. डन, डन. ओके चलो आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते हैं, फतेह करते हैं. ओके चला, हे लिहिले तुम्ही, लिहिले का, लिहा. काय झालं, लिहा लवकर लवकर लिहा मित्रांनो. स्वरांचे प्रकार म्हणलं तर किती येते मग, सॉरी स्वरांचे म्हणतो, वर्णाचे प्रकार 3. ओके झालं, झालं का सर्वांचं, समीर. ओके लिखो यार, जल्दी लिखो.
चालेल सर. ओके, झालं का रे मित्रांनो? ओके, चल आता आपण बघू एक एक स्वरांचे प्रकार. कशाचे प्रकार? स्वरांचे प्रकार. हे समजलं ना? काय प्रॉब्लेम आहे का इथं? इथं काय प्रॉब्लेम आहे का पहिले सांगा. इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. चलो मिटू झाला. ठीक आहे. वर्णाचे प्रकार किती आहे? 3. आता बघू आपण स्वराचे प्रकार. एक एक जाऊ. ठीक आहे. ठीक आहे. ऱ्हस्व स्वर. जागा होईल का? होईल ना. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, इंग्रजी स्वर. यालाच दुसरं नाव आहे आदत्त स्वर. आदत्त स्वर. ओके. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर. तर स्वरांचे किती प्रकार आहे? 4. स्वरांचे किती प्रकार आहे? 4. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, इंग्रजी स्वर किंवा आदत्त स्वर. ओके, डन. ओके. ऱ्हस्व काय म्हणताय? ऱ्हस्व. ओके. ओके, पहिलं लिहा ऱ्हस्व. ऱ्हस्व म्हणजे काय? ऱ्हस्व स्वर. ठीक आहे. ज्या वर्णाचा उच्चार करताना उच्चार करताना कमी कालावधी लागतो. त्याला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. त्याला लिहिले. ओके. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करताना एक मात्रा लागते. मात्रा म्हणजे प्रमाण. इकडे लिहा ब्रॅकेटमध्ये. मात्रा म्हणजे प्रमाण. ओके. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करताना एक मात्रा लागते. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार करताना कमी कालावधी लागतो त्याला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. ओके. ऱ्हस्व म्हणजे लहान. ऱ्हस्व म्हणजे काय होते? लहान. ज्या वर्णाचा उच्चार करताना कमी कालावधी लागतो त्याला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करताना किती मात्रा लागते? एक डोस. ओके, क्लिअर आहे? हे लिहिले का? लिहा लवकर. ज्या वर्णाचा उच्चार करताना कमी कालावधी लागतो त्याला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करताना एक मात्रा लागते. मात्रा म्हणजे प्रमाण. चलो आगे बढ़ते हैं. लिहा लवकर. लिहा. हां, झालं? बघा, लक्ष द्या आता. लिहिलं काय? ओके, मिटवायला. ओके,
आता दीर्घ स्वर लिहा, याची व्याख्या लिहा जा. दीर्घ स्वर ज्या वर्णांचा उच्चार करताना जास्त कालावधी लागतो तो त्याला दीर्घ स्वर असे म्हणतात. दीर्घ स्वरांचा उच्चार करताना दोन मात्रा लागते. दीर्घ स्वरांचा उच्चार करताना 2 मात्रा लागते. ठीक आहे, झालं का? भेटो का? भेटो का? ओके. संयुक्त स्वर लिहा. दोन निराड्या म्हणजे वेगवेगळ्या, 2 निराड्या स्वरांनी मिळून बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. ठीक आहे, झाला? संयुक्त स्वर हे विजातीय स्वर असतात. संयुक्त स्वर हे विजातीय स्वर असतात कारण की ते 2 वेगळ्या स्वरांनी मिळून बनलेले असतात. ओके. ठीक आहे. संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चाराचे असतात. दीर्घ उच्चाराचे असतात. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? चला समोर जाऊ. भेटू याला. अरे बोर होता का तुम्हाला?
इंग्रजी किंवा आदत्त स्वर. या इंग्रजीतून मराठीत आलेल्या स्वरांना इंग्रजी किंवा आदत्त स्वर असे म्हणतात. ओके. ओके डन. झालं लिहून. बघा लक्ष द्या. भेटू ना. स्वरांचे प्रकार. स्वरांचे एकूण किती प्रकार आहे? स्वरांचे एकूण 4 प्रकार आहे. ओके. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, इंग्रजी स्वर, त्यालाच आदत्त स्वर असे म्हणतात. इंग्रजी स्वरांचं दुसरं नाव काय? आदत्त स्वर. क्लिअर आहे? ओके. तर ऱ्हस्व स्वर, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याला ऱ्हस्व स्वर. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला दीर्घ स्वर. जे स्वर 2 निरनिराळ्या स्वरांनी मिळून बनलेले असतात त्याला संयुक्त स्वर. आणि इंग्रजीतून घेतलेले स्वर त्याला इंग्रजी स्वर असे म्हणतात. यस आर नो? चारी डेफिनेशन क्लिअर आहे? डेफिनेशन चारी क्लिअर आहे? ओके. ऱ्हस्व स्वरांना किती मात्रा लागते? 1 मात्रा. दीर्घ स्वरांना 2 मात्रा. यस आर नो? मात्रा म्हणजे प्रमाण. मात्रा म्हणजे काय होते? प्रमाण. ओके. ऱ्हस्व स्वरामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? तर कमी कालावधी कोणाला लागतो? अ ला कमी लागतो की आ ला कमी लागतो? अ ला कमी लागतो. अ ला कमी लागतो. तर अ येईल ऱ्हस्व स्वरामध्ये, आ येईल दीर्घ स्वरामध्ये. यस आर नो? आ ला जास्त कालावधी, अ ला कमी कालावधी. ओके. येतं काय? ई येईल ई. नाही येतं काय? मोठी. यस आर नो? दीर्घ ई. ओके. येतं हो. येतं दीर्घ ऊ. यस आर नो? ओके. येतं ऋषीमुनीचा रू आणि लू. येतं लू. येतं हा येईल का? येईल हा. यस. ठीक आहे. ओके. लक्ष द्या. लक्ष द्या. येतं काय? अ आहे, येतं ई आहे. ओके. हे लहान आहे म्हणजे ऱ्हस्व आहे. लक्ष द्या रे बाबा. ओके. अ आहे, ई आहे, ऊ आहे, रू आहे, लू आहे. हे आहे, हे आहे. हे पाहिल्या का तुम्ही कोटी? आता कोटी पाहिला का तुम्ही? याले पाहिल्या का? पाहिल्या आले. पण ह्या दोघांना नाही पाहिल्या. यस आर नो? यस. ओके. तर हे ऱ्हस्व स्वर आहे आणि हे काय? दीर्घ स्वर आहे. आ दीर्घ आहे, ई दीर्घ आहे, ऊ दीर्घ आहे. यस आर नो? हाय दीर्घ आहे, हाय दीर्घ आहे. यस आर नो? यस आर नो? यस. तर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला दीर्घ. ज्या स्वरांचा कमी कालावधी त्याला ऱ्हस्व. 1 मात्रा ऱ्हस्व, 2 मात्रा दीर्घ. ओके. यस आर नो? ओके. तुम्ही 2G पाहिले का? 2G आता 5G चालू आहे ना. हां. 2G पाहिले का? पाहिलं रे बाबू 2G होता का? 2G होता का? होता. पण आता आहे का? आता काय? 5G. यस आर नो? तर 2G का झाला? गायब झाला म्हणजे नष्ट झाला. यस आर नो? पण तो होता की नव्हता? होता. त्याचप्रमाणे हेही होते, हेही होते, पण ते आता का झाले? नष्ट झाले. याचा वापर बंद झाला. 2G काऊन बंद झाला? त्याचा वापर बंद झाला. यस आर नो? म्हणून 2G बंद झाला. यस आर नो? तर यांचा वापर बंद झाला म्हणूनही हे नष्ट झाले. यस आर नो? आता दीर्घ स्वरामध्ये याचा समावेश होत नाही. आता दीर्घ स्वर किती आहे? 3च आहे. आणि ऱ्हस्व स्वर किती आहे? 5 आहे. तर ऱ्हस्व स्वर एकूण किती आहे? 5. आणि दीर्घ स्वर एकूण किती आहे? 3. क्लिअर आहे का? यस आर नो? हे गोष्ट क्लिअर आहे का? हे गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. क्लिअर आहे? ओके. आता संयुक्त स्वर. संयुक्त स्वर किती आहे? एकूण 4 आहे. तर संयुक्त स्वर म्हणजे काय होते? निरनिराळ्या वेगवेगळ्या स्वरांनी एकत्र मिळून बनलेले स्वर म्हणजे संयुक्त स्वर. यस आर नो? निरनिराळ्या स्वरांनी एकत्र मिळून बनलेले स्वर म्हणजे संयुक्त स्वर. यस आर नो?
मी आणि माझी बायको समजा, ठीक आहे. अरे हो ना, समजा ना, समजायला काय, समजायला पैसे थोडी लागते. ठीक आहे. मी एकटा आहो, सिंगल आहो, तर माझं स्टेटस काय राहील, सिंगल. पण मला गर्लफ्रेंड असेल किंवा माझी बायको असेल, नाही का, तर मग मग मी का तिथे का ठेवते, काहीतरी ठेवते ना सिंगलच्या ठिकाणी. अरे लग्न व्हायचं आहे. हां, अरे बॅचलर नाही, अरे कपल आहो आम्ही. तर दोघे जण मिळून आहो. यस आर नो, यस आर नो, यस. म्हणजे आम्ही संयुक्त आहो. आम्ही का संयुक्त. लग्न झाल्यावर मी का होतो संयुक्त, आता का सिंगल, आणि लग्न झाल्यावर का होतो संयुक्त. क्लिअर आहे का नाही आहे. यस आर नो. संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब तुम्ही बघितले, नाव ऐकले. ओके. तर संयुक्तामध्ये कमीत कमी किती जण पाहिजे, कमीत कमी किती जण पाहिजे संयुक्त होण्यासाठी. दोघं जण तरी पाहिजे ना, नवरा आणि बायको. नंतर पोरगा होत बसल. यस आर नो. नवरा आणि बायको पाहिजे की नाही पाहिजे. तर दोघं जण तरी पाहिजे संयुक्त व्हासाठी. एकानं काही संयुक्त होऊ शकत नाही. तर मग संयुक्त स्वरामध्ये किती जण राहील, कमीत कमी 2 जण. जास्तीत जास्त किती राहू शकते, माय बाप भाऊ पोरगा पोरगी सर्व राहू शकते, पण नवरा बायको तर पाहिजेच पाहिजे. यस आर नो. हां. तर संयुक्त स्वर किती आहे, 4 आहे. तर कोणते आहे, ए ऐ ओ औ. क्लिअर आहे काही गोष्ट. यस आर नो. हो ठीक आहे. तर सर मग ओके 4 आहे. तर ए मध्ये कोण कोण आहे सर, अ प्लस लहानी किंवा मोठी. यस आर नो. यस. आई मध्ये कोण आहे सर, आ प्लस लहानी किंवा मोठी ई. यस आर नो. यस. लिहू नको मॅडम, लक्ष द्या. ओके. ओ मध्ये कोण आहे सर, अ प्लस लहानू किंवा मोठा ऊ. क्लिअर आहे. आणि याच्यामध्ये आ प्लस लहानू किंवा मोठा ऊ. क्लिअर आहे. इथं पण तर क्लिअर आहे गोष्ट. तर एकूण स्वर किती आहे संयुक्त स्वर, 4 आहे. कोणते आहे, ए ऐ ओ औ. ए ऐ ओ औ हे 4 स्वर आहे. तर याच्यामध्ये हा नवरा आणि हे बायको. यस आर नो. तर हे दोघंही मिळून हा बनत आहे. 2 वेगवेगळे स्वर आहेत का नाही आहे, लक्ष दे समीर, लक्ष दे. 2 वेगवेगळे स्वर आहे का नाही आहे. 2 वेगवेगळ्या स्वरांनी एक स्वर बनताय का नाही बनताय. 2 वेगवेगळ्या स्वरांनी एक स्वर बनताय, तर याचं नाव का पडला, संयुक्त स्वर. 2 वेगवेगळ्या स्वरांनी एक स्वर बनताय, तर याचं नाव का पडला, संयुक्त स्वर. 2 वेगवेगळ्या स्वरांनी एक स्वर बनला, याचं नाव का पडला, संयुक्त स्वर. यस आर नो. यस. तर किती संयुक्त स्वर आहे, 4. एकूण किती संयुक्त स्वर आहे, 4. कोणते, ए ऐ ओ औ, ए ऐ ओ औ, ए ऐ ओ औ. ए मध्ये कोण आहे, अ आणि ई, लहानी किंवा मोठी. ऐ मध्ये कोण आहे, आ आणि ई, लहानी किंवा मोठी. ओ मध्ये कोण आहे, अ आणि लहानू किंवा मोठा ऊ. ओ मध्ये औ मध्ये कोण आहे, आ प्लस लहानू किंवा मोठा ऊ. यस आर नो. यस. खतम. ओके. इथं मध्ये खतम आहे काय. तर एकूण संयुक्त स्वर किती आहे, 4 आहे. एकूण संयुक्त स्वर किती आहे, 4 आहे. डन. डन. संयुक्त स्वर किती आहे, 4 आहे. ओके. हां. तर याचा उच्चार कसा होते, ए ऐ ओ औ. याचा उच्चार होते दीर्घ. होत आहे ना उच्चार, ए ऐ ओ औ. याचा उच्चार दीर्घ होत आहे. जर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये दिलं की संयुक्त स्वरांचा उच्चार हा दीर्घ असतो, इट इज अ ट्रू. यस आर नो. यस, इट इज अ ट्रू. क्लिअर आहे का नाही आहे, समजत आहे का थोडं थोडं का नाही समजत आहे, समजत आहे ना. यस, व्हेरी गुड. तर समजला संयुक्त स्वर 4 आहे सर. तर 2 वेगवेगळ्या निरनिराळ्या स्वरांनी बनून तयार झालेले स्वर म्हणजे काय असतात, संयुक्त स्वर. आणि संयुक्त स्वर हे काय आहे, दीर्घ उच्चाराचे असतात. ओके. यस आर नो. यस. आता बघू आपण इंग्रजी स्वर. का बघू, इंग्रजी स्वर. इंग्रजी स्वर किती आपल्याकडे, 2 आहे. कोणते आहे, 2 आहे. कोणते, ॲ आणि ऑ. ॲ आणि ऑ हे इंग्रजीतून आलेले 2 काय आहे, इंग्रजी स्वर आहे. क्लिअर आहे. ॲ आणि ऑ हे इंग्रजीतून आलेले 2 स्वर आहे. तर किती स्वर झाले पहा. हे 5, हे 3, 5 ने 3 8, 8 ने 4 8 ने 4 12, 12 12 13 14. क्लिअर आहे. 14 स्वर झाले. यस आर नो. तर टोटल स्वर किती आहे, 14. तर स्वरांचे प्रकार किती आहे, 4 आहे ना. स्वरांचे प्रकार किती आहे, 4. ऱ्हस्व स्वर किती आहे, 5. दीर्घ स्वर किती आहे, 3. संयुक्त स्वर किती आहे, 4. आणि इंग्रजी स्वर किती आहे, 2. इंग्रजी स्वर किती आहे, 2. काही प्रॉब्लेम आहे का कोणाला, कोणाला काही प्रॉब्लेम बसण्याची काही शक्यता नाही आहे. यस आर नो. यस. क्लिअर आहे. ओके. लिहून घ्या.
हो मॅरिडच लिहितात, मॅरिडच लिहितात. सिंगल राहिलं तर सिंगल, नाही तर मग मॅरिड लिहितात. ठीक आहे. का समीर? हां बिंगल, बिंगल माहीत नाही रे. नवीन आहे का हा? वाचला आहे. अरे ग्लास फोर्ट पेटावाले कुठे आहे? गेले का? ग्लास पेटा. यायचे आहे का ते? करून टाकले म्हणतात. ओके आगे बढ़ते हैं. जोन एक थोड़ा सा वाक्य है तो घेटा को समझ लगा है. ओके चलो आगे बढ़ते हैं. आता लिहा सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. याला नाव आहे सवर्ण. लिहा एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. एकाच चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. ओके यस आर नो? यस. सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चारस्थानातून. जसं उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल अ आ ई ई उ उ अजून ओके. ओके हे सजातीय स्वर लिहिले का? इकडे लिहा विजातीय स्वर. विजातीय स्वर का म्हणजे भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या. यस आर नो? असवर्ण. त्याला दुसरं नाव काय? असवर्ण. भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. ठीक आहे. भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरणास्तव अ ई अ उ
अ आ ई. ओके. अजून काय लिहिता येईल आपल्याला? ई अ. उलटा याचा लिहिता येते. ओके. आ मोठा उ. क्लिअर आहे? हे सर्व काय विजातीय स्वर आहे. ओके. चला ओके. चलो एक झालं काय? झालं का लिहून? ओके. एक प्रश्न लिहा. पुढीलपैकी विजातीय स्वर ओळखा. हो, पुढीलपैकी विजातीय स्वर ओळखा. लिहा प्रश्न. पुढीलपैकी विजातीय स्वर ओळखा. ऑप्शन आहे तुमच्याकडे 1 2 3 4. ऑप्शन आहे तुमच्याकडे अ आ ई ई ए ऐ. ऑप्शन आहे उ उ. विजातीय स्वर कुठे? हां, ए आई. तिसरा कारण याचा योग्य उत्तर आहे हा, ए आणि ऐ. ए आणि ऐ. क्लिअर आहे? दिसते सेमच दिसते ना, पण तो काय विजाती आहे. काय विजाती आहे? काय विजाती आहे? कारण की हे भिन्न स्वर नाही, भिन्न तो उच्चार आहे, भिन्न स्वरे आहे. यस आर नो? भिन्न स्वरातून निर्माण झालेले आहे, दोन वेगवेगळ्या स्वरातून निर्माण झालेले आहे, म्हणजे हे ऑलरेडीच विजाती आहे, म्हणजेच हे विजाती आहे. यस आर नो? तर मग लिहायचं सर्व संयुक्त स्वरांचा समावेश विजातीय स्वरामध्ये होतो. लिहा सर्व संयुक्त स्वरांचा समावेश विजातीय स्वरामध्ये होतो. क्लिअर आहे? याच्यामध्ये हे सर्व लिहा. ए ऐ ओ औ 4 लिहा. ठीक आहे? कोणते 4? इथं लिहून देतो पहा. ठीक आहे? ए ऐ ओ औ असे लिहा. ए ओ. क्लिअर आहे? असे लिहा. हो, कसे आलं तरी हे विजाती आहे. कसे आलं तरी हे विजाती आहे. लिहिले उदाहरणार्थ सर्व संयुक्त स्वरांचा समावेश विजातीय स्वरामध्ये होतो. ओके. विजातीय स्वरामध्ये होतो. ओके. क्लिअर आहे? ओके. चला झालं लिहून. चला आज आपण काय बघितलं? आज आपण बघितलं वर्णमाला. वर्णमालामध्ये पहिलं का बघितलं? वर्ण म्हणजे काय? आपल्या तोंडाद्वारे किंवा मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो. वर्णाचे एकूण प्रकार किती आहे? वर्णाचे एकूण प्रकार 3 आहे. स्वर, स्वरादी, व्यंजन. स्वर एकूण किती आहे? 14. आधुनिक वर्णमालेमध्ये स्वर किती आहे? 14 आहे. मूळ वर्णमालेमध्ये स्वर किती होते? 12. आधुनिक वर्णमालेमध्ये स्वरादी किती आहे? 2. मूळ वर्णमाले स्वरादी किती होते? 2. आधुनिक वर्णमालेमध्ये व्यंजन किती आहे? 36. मूळ वर्णमालेमध्ये व्यंजन किती होते? 34. ओके. स्वरांचे एकूण प्रकार किती आहे? स्वरांचे एकूण प्रकार 4 आहे. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर. इंग्रजी स्वरांचं दुसरं नाव आदत्त स्वर. ओके. ऱ्हस्व स्वर किती आहे? 5. दीर्घ स्वर किती आहे? 3. संयुक्त स्वर किती आहे? 4. आणि इंग्रजी स्वर किती आहे? 2.
त्याच्यानंतर बघितलं सजातीय स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय पहिलं सांगा. ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याला ऱ्हस्व स्वर. आणि दीर्घ स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला जास्त कालावधी लागतो ते दीर्घ स्वर. क्लिअर आहे. यस सर नो. यस. आणि एक मात्रा लागते ऱ्हस्व स्वर, 2 मात्रा लागते दीर्घ स्वर. येत आहे क्लिअर. ओके. हां ऱ्हस्व स्वर. एक मात्रा लागते त्याला ऱ्हस्व स्वर, 2 मात्रा लागते त्याला दीर्घ स्वर. संयुक्त स्वर 2 भिन्न स्वरांनी बनलेले असतात. यस आर नो. इंग्रजी स्वर कुठून घेतलेला आहे. इंग्रजीकडून. कोणी घेतले आहे. अरविंद मगरुडकर यांनी घेतलेले आहे. ओके. सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर म्हणजे सजातीय स्वर. आणि विजातीय स्वर म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर म्हणजे विजातीय स्वर. सर्व संयुक्त स्वराचा समावेश कुठं होतो. सजातीयमध्ये का विजातीयमध्ये. विजातीयमध्ये. ओके. आज आपण एवढं बघितलेलं आहे. आज इथंपर्यंतच थांबूया. बाकीचं उद्याला बघूया. थँक्यू सो मच.